फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी ना हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगादिले दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 आमच्या सिंधूला बघितलं का कुठे? नाही पाहिलं. सिंधू आमच्या सिंधूला बघितलं का? काकू पत्रिका जुळते म्हणजे नक्की काय होतं? तुझ्या डोक्यात अजून तोच विचार चालू आहे वाटतं. सांग ना. अरे आपले गुण जुळावे लागतात. आपल्या पत्रिकेत जे ग्रह असतात ना ते ग्रह बघून ज्योतिष तसं सांगतात. म्हणजे आकाशातले ग्रह हो तर पण त्यांना कसं कळतं लग्न होणार का नाही ते? तुझ्या मनात फार प्रश्न आहेत रे. एवढी घाई झाली आहे का लग्न करायची? घाई नाही ग. बस सिंधू सिंधू उठ ना बाळा. ग इथे काय करतेस? अशी देवळात का झोपलीस? अगं तू इथे कशी काय? बरं वाटत नाहीये का तुला? काय झालं? त्या तू इथे कशी काय? अगं तोच प्रश्न मी तुला विचारतीये. तू इथे कशी काय? आणि अशी देवळात का झोपलीस ग? कुणाबरोबर आलीस इथे? अगं सांग ना. तू एकटीच आलीस का इथे? म्हणजे रात्रभर तू इथेच आहेस? असं काय? असं घरातून निघून येतो का आपण? काय झालं? आई ओरडली का? नाही. मग लग्न मला करायचंय. अहो मीच आहे नवरा मुलगा. माझं वय 42. अजून काही विचारायचंय का तुम्हाला? बेचाळीस वर्षांचे ते म्हणजे आपले आप्पा आजोबा एवढे ना ग? मला नाही त्यांच्याशी लग्न करायचे. मला शाळेत जायचे पण धाकटी आई नाही ऐकत आहे. हत्या झाली वहिनींची. एवढी सोन्यासारखी मुलगी आणि तिचं आयुष्य नाचवायला निघाले. काळजी करू नकोस बाळा. आपण घरी जाऊयात. चल. नाही मला नाही जायचंय घरी. मला धाकटी यायची भीती वाटते. त्या घरी नाही, आमच्या घरी जाऊया. तिथे नाही ना वाटत भीती? नाही. चल मग. सिंधू अगं रडू नकोस बाळा. बस इथे बस बरं. डोळे पुस आणि आपण आलोय ना घरी आता. देवव्रता जा जरा पाणी घेऊन ये.
सिंधू का? अगो बायो, काय झालं रडायला? बघा ना, वहिनी काही पाठ सोडत नाही तो हिची. आता तिचं लग्न ठरवलंय म्हणे, तेही 42 वर्षांच्या माणसाशी. अरे देवा. श्रीहरी श्रीहरी. हो ना हो, घाबरली हो बिचारी. रात्रीच घरातून पळून गेली. आता देवळाकडे गेले होते ना, तिथे दिसली. रात्रभर पाय मुडकून तिथेच झोपली होती म्हणे. उत्तम आहे. आपल्या महान परंपरा पाळल्याबद्दल तुमच्या वहिनींचा शनिवार वाड्यावर नेऊन सत्कारच करायला हवा. अण्णा, का? काय चुकीचं बोलतोय मी आप्पा? अहो, 9 वर्षांच्या मुलीचा विवाह 42 वर्षाच्या माणसाशी. हो, सुधारक क्रमांक 1. हे तुमचं ज्ञान आहे ना, ते नंतर पाजा. आधी त्या पोरीकडे लक्ष द्या. सुनबाई, पोर घाबरली आहे, काळजी घ्या तिची. देवव्रता, पाणी आणतोयस ना रे? आणतोय. सिंधू, बाळा तू नको काळजी करूस. हे घे, घाबरू नकोस, मी आहे ना. आत्या, तू सांग ना ग आईला की माझं त्या आजोबांशी लग्न नको करून देऊ. नाहीच होणार. खरं तर ना, तू लग्नच करू नकोस. म्हणजे या सगळ्याच जाचातून सुटशील. बघा बघा, ह्या बोलतायत सुधारक क्रमांक 2. आणि काय करायचं तिने? तुझ्यासारखं बिन लग्नाचं राहून रोग्यानं शिवत गावभर फिरत राहावं. काय बोलतेस? सिंधू बाळा, तू नको काळजी करूस. मी बोलेन हा तुझ्या बाबांबरोबर. मला इथेच राहायचंय. मला इथेच राहायला छान वाटतं. तेच म्हणतोय मीच करतो हिच्याशी लग्न. म्हणजे हे इकडेच राहील आणि तिची इकडे त्रास पण देणार नाही. काय ग बाई तू. सिंधू, सिंधू. बाळा, कुठे होतीस तू? मला खूप काळजी होती ग तुझी. आप्पा गावभर शोधलं मी पोरीला. देवळात गेलो त्यावेळेला पुजाऱ्यांनी सांगितलं, सरू घेऊन गेले तिला. गंगाधरा, अरे काय चाललंय तुझं हे? या कोवळ्या मुलीचा एका जरठाशी विवाह करून देणार होतास तू. आणि समज उद्या काही बरं वाईट झालं असतं तर या मुलीला बालविधवा म्हणून आयुष्यभर सांभाळणार होतास तू. पण अरे पिता आहेस की वैरी आहेस तिचा? काही बोल नकोस. मी शेवटचं सांगतोय तुला, सिंधूचा विवाह एखाद्या जरठाशी केलास तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नकोस.
आम्ही आहोत रूढीवादी, पण अयोग्य रूढींना आमचा ठाम विरोध आहे. परंपरांचे वाघाडे न काढताही सुधारणा करता येतात. गंगाधरा, तुझी सिंधू हुशार आहे, शिकू दे तिला. आणि हो, ही अशी तक्रार पुन्हा यायला नको आहे, कळलं? हो आप्पा, सिंधूचा अयोग्य वराशी विवाह होणार नाही. येतो. जा बाळा. चल बाळा, घाबरू नकोस हा, चल. अगं कार्टे, कुठे होतीस रात्रभर? काय हो, कुठे सापडली ही? हाय बाई, वैरीण आहे 7 जन्माची. अहो, हे सगळं जर त्या गाडगिळांना समजलं तर केवढा मोठा गजब होईल. चांगलं हस्त स्थळ जाईल. नाही, त्या कार्टीला ना मी दाखवते आता, अशी नाही ऐकायची ती. आम्ही अगं लहान आहे ती, घाबरून रात्रभर देवळात होती. रात्रभर तिथेच होती अगं ती. योगायोगानं सरूला दिसली म्हणून बरं. हे बघ, मी म्हणतो हा विवाह थांबूया आपण. काय? अहो, एवढं चांगलं स्थळ आणि हिच्या सांगण्यावरनं तुम्ही? हिच्या नाही, आप्पांच्या सांगण्यावरून. पुण्यात बडं प्रस्थ आहे त्यांचं, आणि मी वचन दिलंय त्यांना तसं. भामिनी, मी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. घ्या, आधीच उल्हास त्यात चातुर्मास. जावई बापू, तुमच्या मुलीसाठी एवढ्या कष्टानं चांगलं स्थळ आणलं तर कुणाच्या तरी नादी लागून तुम्ही विवाह रद्द करायला निघालात. कुणाच्या तरी नाही सासूबाई, हो आप्पांच्या सांगण्यावरून. मार्तंड रानडे आहेत ते, पुण्यातलं बडं प्रस्थ, आणि मी त्यांना विरोध नाही करू शकत. हो का? एवढं काय सोनं लागलंय त्यांना? त्यांचं वजन आहे समाजात, आणि मलाही याच समाजात राहायचंय. इतका वयस्कर पती नको असं मला वाटतं. विजोड दिसतात ग ते. विजोड? हाच विचार जर आम्ही तुमच्या बाबतीत केला असता तर? एकतर तुम्ही बिजवर, त्यात परिस्थिती बेताचीच. तरीही आम्ही भामिनीला दिलीच नाही या घरात. पुन्हा प्रपंचासाठी मी वरचेवर पैसे देतच असते, तेही भामिनीच्या सुखासाठी. पण तुम्हाला काय त्याचं? तुम्हाला फक्त तुमच्या मुलीचाच विचार. बायको लंकेची पार्वती होऊन तर आहे ना, तुम्हाला तेच आले. भामिनी, आता डोक्यावरून पाणी चाललंय. हा, तू निघ बाई या घरातून. हो गई, मलाही नाही राहायचंय आता इथे. यांच्या बहिणींनी कान भरले असणार यांचे. ती जवळची ना, आपण कोण? नको नको, तुम्हाला विनंती करतो. भामिनी, सिंधू, तुम्ही दोघी मला तितक्याच जवळच्या आहात. सिंधूचं लग्न व्हावं तर मलाही वाटतं, पण हे स्थळ तिच्याकरता नको. गाडगिळ्यांशी विवाह थांबूया असं मला वाटतं. ठीक आहे, पण सिंधूच्या विवाहाचं पुढच्या 15 नक्की व्हायला हवं. त्या पलीकडे एक दिवसही वाट पाहणार नाहीये मी, समजलं? चल गाई. पण माझी शाळा? कसं मारायचं काही कळतच नाही याला. अरे काय लेका, गणित शिकवताना कसा म्हणतोस? एकदम सोपं आहे. तसंच आहे, एकदम सोपं. थांब, मी तुला दाखवतो.
बाबा हा चेंडू असा पकडायचा आणि असा धरून असा सिंधू तू आलीस वय मग तुला काय वाटलं मी येणारच नाही? अगं पण तुझं लगीन ठरलं होतं ना. ठरलं होतं पण माझ्या आजोबांनीच ते मोडायला लावलं. काय सिंधू? हो हो, आणि बाबांनी मला शाळेत पण पाठवलं. वा वा, म्हणजे आता आपण तिघं बी पुन्हा खेळू शकतो. हो, आपण खूप मस्ती करायची. पण एक सांगू सिंधू, तू नव्हतीस ना म्हणून माझा समजा अभ्यास राहिलाय. हो ना, मी किती डोकं फोडलं याच्या मागे. तरी याला काही समजतच नव्हती गणित. मी तो वैतागलो. अरे काय तू, त्याला मी शिकवल्यावर समजतं. हो ना अर्जुन? वय वय, मी तुझा अभ्यास घेईन, पण त्या बदल्यात मला तुझा पण चेंडू हवा. अर्जुनने तुला आधीच एक चेंडू दिलाय आणि हा नवा चेंडू माझा आहे. मग काय झालं? हा पण माझाच. मी थप्पी उडवली ना, दे. असं कसं? तो चेंडू माझा आहे. थप्पी मी उडवली पण मग चेंडू माझा झाला. आता तू असंच फसवतेस. तुझ्याकडे दोन दोन चेंडू आणि मला एकही नाही. काय फसवलं रे? हा काय फसवलं? तू चेंडू का घेतलास? माझा आहे तो. पण थप्पी मी उडवली ना. पण चेंडू माझा आहे ना. अरे पण थप्पी मी उडवली. चेंडू अरे माझा वय, आहे वय, पण. गप्प बसा. अरे देवा, हा चेंडू आपण सिंधूला देऊ. हवं तर मी तुला दुसरा बनवून देतो. बघितलंस अर्जुन किती शहाणा आहे. चला खुर्ची आली असतील, वर्गात जायला पाहिजे. ग वाईट कसं वाटणार नाही आई? बघितलंस ना काय वचन देऊन आले त्या रानड्यांना. तुझा नवरा असलाच गुळमुळ. त्यांनी जरा दम भरला आणि यानं नंदी बैलासारखी मान हलवली. त्यांना पाठीचा कणा नावाचा काही प्रकार आहे की नाही याची शंकाच येते मला. खरंच ग, स्वतः मूर्खपणा करायचा आणि भोगायचं मी. कधी कधी वाटतं ना, ही सिंधू आयुष्यभर माझ्या नशिबाला गोचिड चिकटावं ना तशी चिकटणार. त्या एवढ्याशा पोरीपायी कशाला एवढा कंठशोष करतेस? अगं ती एवढीशी आहे ना, हाच त्रास आहे. आधीच मला गोपाळाचं करावं लागतं, त्यात हिचं बघा. आणि एक काम सांगितलं ना तर त्याची 10 कामं करून ठेवते. त्यात झोपताना तिला तिचे बाबाच लागतात सोबत, म्हणजे तिथेही मेलीची लुडबुड. कधी कधी वाटतं ना, उगाच ह्या घरात लग्न करून आले. चौथीची पोर तरी गळ्यात पडली नसती. तू नसते उद्योग केले नसतेस ना, तर गावात आपली नाचक्की झाली नसती आणि इथे एवढ्या दूर येऊन बीजवराशी लग्न करून द्यायची वेळच आली नसती. आई, तो विषय आता उकरून काढण्याची गरज आहे का? मला मदत करायची सोडून तू मलाच काय दोष देतेयस? तुझं निस्तरण्यातच माझं आयुष्य जाणार बहुतेक. असो, सगळं न त्या रानड्यांमुळे होतंय. एक चांगली संधी मिळाली होती, ती त्या रानड्यांनी नाक खुपसून घालवली. आई अगं काहीतरी सुचव ना, आता कसला विचार करतेयस? तुझी संधी ज्यांनी दवडली त्यांच्याच गळ्यात हे लोढणं अडकवलं तर? ते कसं काय? त्यांच्या घरातला एक मुलगाही लग्नाचा आहे. देवव्रतासाठी स्थळ पाहणं चालू आहे असं कानावर आलंय माझ्या. आणि सिंधूचा पुळकाही आहेच ना त्यांना. सून करून घ्या म्हणावं, नाही का? छे छे, ऐकतील का ते? न ऐकायला झालं काय? तुझी नणंद सरस्वती आहेच की त्या घरात. मोठी बहिणी आहेस तू, हक्कानं सांग. सिंधू त्या घरात येईल म्हणून आनंदानं उड्याच मारेल ती, हो की नाही? अगं आता कसला विचार करतेयस? गाडगिळाने एवढं श्रीमंत स्थळ नसलं तरी रानडे काही कमी श्रीमंत नाहीत हो. सिंधूची सोयरीक तिथे जमली ना तर तुझ्या मागची कटकटही जाईल आणि तुला पैशांची ददातही राहणार नाही. काय वाटतंय? हो ग आई, अगं हा विचार मी केलाच नव्हता. यासाठीच आई हवी असते.
हे घ्या दूध. माझ्यासाठी? हो. अहो तुम्ही दिवसभर एवढी धावपळ करता, अजूनही काम करत बसलायत. घ्या, बरं वाटेल तुम्हाला जरा. घेतो नंतर. अहो काय करताय तुम्ही? यादी तयार करतो, म्हणजे स्थळांकरता कुणाकुणाला बोलवायचंय त्याची. मी वचन दिलंय ना तुला, 15 दिवसात सिंधूचं लग्न जमवतो म्हणून. तुम्ही ना काही गोष्टी फारच मनावर घेता. अहो मी तिच्या काळजीपोटीच म्हणत असते ना. मी फार विचार केला यावर. खरं तर गाडगिळांचं स्थळ जरा विजोडच होतं सिंधूसाठी. म्हणजे तुलाही पटलं तर? पण मी काय म्हणते, आता नवीन स्थळ शोधण्यापेक्षा आपण डोळ्यासमोर असलेल्या स्थळाचा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे कोणाबद्दल? रानड्यांचा देवव्रत, त्याच्याबद्दल काय विचार आहे तुमचा? काय काय बोलतेस तू? ते कुठे, आपण कुठे? आपली सिंधू सून म्हणून त्यांना चालणार आहे का? अहो काय कमी आहे सिंधू मध्ये? तुम्ही आता उगाच पडतं घेऊ नका. अहो सून करावी ती गरिबा घरची असं उगाच नाही म्हणत. हे बघा, आपली सिंधू त्यांना नक्की पसंत पडेल. तुम्ही एकदा बोलून तर बघा. आपल्या सर्वंच आहेतच की तिकडे, खडा टाकून तर बघा. पण असं अचानक? हे बघा, माझा निर्णय झालेला आहे. तुम्ही जर बोलला नाही तर मी स्वतः जाईन लग्नाचा प्रस्ताव घेऊन. मग तुम्हालाच नावं ठेवतील. चालतंय का बघा? हे बघा, सिंधूसाठी देवव्रताचं स्थळ अगदी योग्य आहे. आणि हे संबंध जुळले तर दुधात साखर पडल्यासारखंच होईल नाही का? पटतंय का? आमच्या असं मनात आलं म्हणून हा प्रस्ताव आम्ही तुमच्या समोर मांडला. तुम्ही आमच्या सूनबाईंचे धाकटे बंधू, त्यामुळे आम्हालाही जवळच आहे. म्हणून वडिलकीच्या नात्याने एक सल्ला देतोय. नेहमीच कुटुंब सांगतंय तीच पूर्व दिशा असं मानू नका.